सर्वात पहिले चालू करायच्या आधी मला आज त्या दौऱ्यामधली जी 2 गावं राहिले तिकडे सत्कार होऊ नाही शकला आणि तिकडे आज भेट होऊ नाही शकली, त्या 2 गावांची मला, त्या गावातल्या सगळ्या सदस्यांची मला दिलगिरी व्यक्त करायची आमच्यातर्फे आणि वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांतर्फे. आपण नक्कीच आपल्या गावामध्ये लवकरच याच्यावर मोठा एक कार्यक्रम घेऊ आणि तो यशस्वी पार पाडू असं आपण सगळेजण ठरवूया. आणि इकडे उपस्थित सगळे माझे बंधूंनो, माता भगिनींनो, एक गोष्ट मला ठामपणे मांडायची आहे, ती म्हणजे इतकी थंडी असताना, इतका उशीर झाला असताना आपण सर्व इतके या थंडीमध्ये इतक्या संख्येने उपस्थित राहिलात, तर समोरच्या प्रस्थापिकांना सांगून टाका की तुम्ही निवडणूक लढवायची गरज नाहीये. लोहा कांधार विधानसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीच्या डिपॉझिटमध्ये फिक्स आलेला आहे आणि तुम्हाला हीच विनंती करतो की जो जोश, जी ताकद तुम्ही आत्ता दाखवली आहे, ती ताकद लोकसभेमध्ये, विधानसभेमध्ये बिलकुल कमी होऊ नका देऊ आणि जास्तीत जास्त मतांनी शिवाभाऊ नरंगळे यांना लोहा कांधारचं आमदार बनवा आणि आपण सर्व मिळून तुमच्या प्रश्नांवरती काम करू आणि आपल्या विधानसभेचा विकास करू. मित्रांनो, आपण सगळ्यांनी टीव्हीवरती बघितलं असेल, बातम्यांमध्ये बघितलं असेल, आपल्या टीव्हीवरती चालतं ना हास्य जत्रा किंवा कॉमेडी सर्कस. आवाज नाही येतोय? आवाज येतोय? आपल्या टीव्हीवरती दिसत असेल हास्य जत्रा किंवा कॉमेडी सर्कस. त्या प्रकारचा एक प्रकार इकडच्या भाजपवाल्यांनी सुरू केलाय आणि त्याला ते म्हणतात पार्लमेंट. गोष्ट आहे तुला, आज सगळ्यात कालपासून भाजपवाल्यांनी नवीन एक युक्ती चालू केली की पार्लमेंटमध्ये जे स्पीकर असतात त्यांच्या मागे 2 फोटो असतात. त्याच्यामध्ये एक जवाहरलाल नेहरूंचा फोटो असायचा आणि दुसरा महात्मा गांधींचा फोटो असायचा. भाजपवाल्यांनी काय केलं की जवाहरलाल नेहरूंचा फोटो काढला आणि तिकडे बाबासाहेबांचा फोटो लावला. त्याच्यावरती काँग्रेसवाल्यांचं नाचक्की झाली, कारण ते बाबासाहेबांना तरी खुला विरोध नाही करू शकत, आतमधनं विरोध करत असतील तरी. ते काय म्हणायला लागले की आप बाबा साहब का लगाओ लेकिन नेहरू जी का भी रहने दो. मला या दोघांना सांगायचंय, तुम्ही तुमचं नाटक बंद करा, तुम्ही तुमची ही नौटंकी बंद करा. तुम्हाला ज्याचा फोटो लावायचा आहे त्याचा फोटो लावा, पण तुमच्यामध्ये जर खरंच दम असेल तर राजस्थान हायकोर्ट मधला मनुचा पुतळा उपटून दाखवा, मग मानू तुम्हाला. आणि हीच सर्कस याच पद्धतीने चालू राहिली.